ब्रेकिंग बातमी। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामध्ये मुंबईच्या विशेष न्यायालयानं अनमोल बिश्नोई विरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केलाय। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामध्ये अनमोल बिश्नोई आणि बिश्नोई गँगकडून जबाबदारी स्वीकारण्यात आलेली होती आणि त्याच संदर्भात ही महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। बाबा सिद्दीकींची काही महिन्यांपूर्वी हत्या झाली होती आणि त्याच प्रकरणात मुंबईच्या विशेष न्यायालयानं अनमोल बिश्नोई विरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केलाय। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामध्ये अनमोल बिश्नोई आणि बिश्नोई गँगकडून जबाबदारी स्वीकारण्यात आलेली होती। अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्या सोबत आहेत। निखिल, महत्त्वाची अपडेट येते, बरेच महिने झाले आणि त्यानंतर आता हे अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलेलं आहे। नक्कीच आपण पाहिलं तर बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामध्ये आहे ते पोलिसांनी संपूर्णपणे जो लॉरेन्स बिश्नोई गँगच्या अनुषंगाने हा जो तपास आहे तो केलेला होता आणि याच प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई यांच्या गँगकडून देखील ज्याची जबाबदारी आहे या हल्ल्याची स्वीकारण्यात आलेली होती। परंतु हे संपूर्णपणे प्रकरण न्यायालयीन प्रविष्ट असताना आता बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मुंबईच्या विशेष न्यायालयाने अनमोल बिश्नोई विरुद्ध अजामीनपात्र आहे वॉरंट ते जारी करण्यात आलेलं आहे। म्हणजे जर अनमोल बिश्नोई याला जर पोलिसांनी पकडले तर या ठिकाणी कुठलाही जामीन आहे ते मिळणार नाही। त्यामुळे यासाठी अनेक टीम देखील तयार करण्यात आलेल्या होत्या आणि आता हे वॉरंट जारी केल्याच्या नंतर नक्की तपास बाबा सिद्दीकी प्रकरणाचा कशा प्रकारे केला जातोय आणि लॉरेन्स बिश्नोई याला मुळात शोधण्यासाठी काही विशेष तुकड्या आहेत त्या देखील स्थापित करून हा संपूर्ण तपास करतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चित निखिल, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।